काल एक स्वामी भक्त मला सांगू लागला की स्वामींच्या नामस्मरणाला पर्याय नाही. हे मनाला पटते, परंतु मनाजोगे नामस्मरण होत नाही. ही खंत मनाला सारखी डाचत राहते. प्रपंचातले सहन न होणारे काटे पदोपदी टोचत राहतात. कित्येकांचे भगवान शरीर छिन्न विछिन्न करून टाकतात. नामस्मरणाला खूप वेळेला तडा जातो. मग यावर नेमका उपाय काय? मनाजोगे स्वामींचे नामस्मरण आमच्या या आयुष्यात कुठल्या तरी वळणावर घडेल ना. स्वामी भक्ताची व्यथा माझ्या लक्षात आली. त्याची वेदना सत्य होती. प्रपंचातले बोचरे वारे करीत असलेल्या स्वामींच्या नामस्मरणात सतत विघ्न आणतात. हा सर्वात्रिक अनुभव आहे. मी त्या स्वामी भक्ताला म्हटले की विश्वामित्रांच्या यज्ञात राक्षस विघ्न आणायचे, म्हणून विश्वामित्र ऋषी राजा दशरथाच्या दरबारात आले. म्हणाले की राजन, माझ्या यज्ञात राक्षसांच्या झुंडी येतात, यज्ञ विस्कळून टाकतात, त्याचा खूप त्रास होतो. तरी तू मला तुझा हा लाडका श्रीराम दे. माझी खात्री आहे की श्रीरामच ह्या राक्षसांचा बिमोड करेल, कारण त्यांच्याकडे भारलेले रामबाण आहेत. विश्वामित्र ऋषींनी जसे श्रीरामाला नेले आणि क्रूर राक्षसांचा नायनाट करून टाकला, तसे स्वामींचे नाम प्रपंचातल्या असुरी शक्ती नष्ट करतात. प्रपंचावर कितीही संकटे कोसळो, कितीही राक्षसी वृत्तीचे दर्शन घडो, स्वामींचे नामकवच आपले संरक्षण करते. मनाजोगे नामस्मरण करण्यासाठी प्रथम देहबुद्धी सोडावी लागते. आपण प्रपंचात सतत देहबुद्धीने वावरत असतो, म्हणून प्रपंचातले काटे जाणवतात, भगवान ऐकू येतात. एकदा का देहबुद्धी सोडली आणि आत्म्याच्या साक्षीने जगायला लागलो की सगळे भगवान बोथट होतात. सर्व प्रापंचिक काटे नष्ट होतात, कारण स्वामी तुमच्यासाठी गुलाब पाकळ्यांचा रस्ता निर्माण करतात. गुलाबाचे काटे तेव्हा बोचत नाहीत, कारण स्वामी तुमच्यासाठी काटे काढून टाकतात. नामस्मरणाचे फलित काय, तर स्वामी तुमच्यासाठी सर्व काही सुखकर करून सोडतात. जो नामस्मरणात दंग असतो त्याला खंत नसते, हे लक्षात ठेवा. स्वामींचे नाम मात्र रात्रंदिवस अगदी झोपेत सुद्धा मुखात हवे. स्वामी नामाने गाभारा भरलेला हवा. केवढा चमत्कार घडतो हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा, तरच स्वामी नामाचे खरे महत्त्व तुम्हाला कळेल. श्री स्वामी समर्थ.